मालवण किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी आरोपी सल्लागार चेतन पाटीलला जामीन मंजूर करण्यात आलाय आणि तोही फक्त 25,000च्या जात मुचलक्यावरती हा जामीन मंजूर करण्यात आला। आपण पाहतोय की या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण किती तापलं होतं। घटना घडली मालवणमध्ये, परंतु त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात पसरले आणि त्यानंतर आता यातला जो आरोपी आहे त्याला केवळ 25,000च्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। या पुतळ्याचा सल्लागार होता आणि त्यालाच जामीन मंजूर करण्यात आलाय। चेतन पाटीलला शोधण्यासाठी बरेच दिवस गेले होते। पोलीस यंत्रणा त्यासाठी खूप सतर्क झाल्या होत्या। चेतन पाटील आपण पाहिलं या घटनेनंतर गायब झाले होते आणि त्यांना शोधून आणण्यासाठी इतका पोलिसांनी फौजफाटा केला होता। अतिशय हे जे प्रकरण ते रंगलं होतं। आपण पाहतो त्याला राजकीय रंग सुद्धा लागलेला होता। विधानसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा अत्यंत हायलाइट पॉइंट राहिला होता। पण अशात आता याच आरोपीची केवळ 25,000च्या जात मुचलक्यावरती त्याला जामीन मंजूर करण्यात आलाय। मालवण किल्ल्यावरील पुतळा प्रकरण, ज्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात विधानसभेचं चित्र पालटण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, तेच हे प्रकरण आहे। याच प्रकरणात जो सल्लागार होता, ज्यानं पुतळा उभारण्यासाठी जे स्ट्रक्चरल ऑडिट लागतं त्याचा जो सल्लागार होता, त्याला चेतन पाटीलला जामीन मंजूर करण्यात आलाय। 25,000च्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला। संपूर्ण प्रकरण आणि त्यामुळे महायुतीवर ताशेरे ओढण्यात आले होते, टीका करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं।